मिस्टरांचा त्यांचं पण चांगलं आहे. मन मिळून घेतात सगळ्यांशी, एकदम शांत आहे. हो, आणि कधीतरी तर असं तापतात माझ्यावर. तुमच्यावर कधीतरी? हा योग कधीतरीच येत असेल. पण वहिनी कसं वाटतं या घरात, कसं वाटतं तुम्हाला? हो, या घरात सगळे छान आहेत सगळे. आणि मेन म्हणजे मला सगळे मिळून घेतात. तुम्हाला सगळे सांभाळून घेतात, खूप प्रेम करतात. संपूर्ण कुटुंबाने या वहिनीवरती एवढा जीव लावलाय की आज वहिनींना ते असं वाटायला लागलं की मी खूप बोलते किंवा मी माझा स्वभाव कधी कधी बदलते, मी रागावते, पण घरातले सगळे मला आपलं मानून खूप प्रेम करतात. होय ना? हे कळलं मला तुमच्या डोळ्यातूनच. पण डोळ्यातनं सुद्धा ना इतकं छान स्किल तुम्ही जोपासलंय ना की आयलायनर जाऊ नये याची जी काय काळजी. हे वाक्य एवढ्यासाठीच बोललो कारण ते ना डोळ्यात अश्रू बरे नाही दिसत, चेहऱ्यावर हसू असावं असंच वाटतं. आजी फार गोड आहेत ना? हा, गोष्टीतली आजी आहे की नाही? आता मला सांगा, पहिला खेळ आहे, पहिल्या खेळात तुम्ही किती बक्षीस मिळवणार ते मला बघायचं. या ठिकाणी 8 वस्तू ठेवलेल्या आहेत. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू आणि भरपूर पैसे तुम्हाला मिळू शकतात. हे प्रत्येक वस्तूवर एक एक ठेवा. बघूया काय होणार या खेळात. वेळ सुरू झाली. सगळ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता, सगळे सुचवू शकता. बघू द्या. 10 रुपये. बघा, एक संधी गेलेली आहे पण 10 रुपये जमा झालेले आहेत. 1 रुपया मिळाला तर ते बक्षीस मिळणार तुम्हाला. आणखी 3 संधी शिल्लक आहेत. विचार करा आणि निर्णय घ्या. 2000 रुपये. आता 2च संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळणं गरजेचं आहे. 500 रुपये. आतापर्यंत 2510 रुपये जमा झालेले आहेत. आता एकच संधी शिल्लक आहे. 1 रुपया मिळणं गरजेचं आहे. तुम्ही सांगा काय ते सांगा. आईने सांगितलंय वडून घेणार. फक्त मला टेन्शन आहे, सासूबाईंनी सांगितलेलं बरोबर आहे ते का चूक येत आहे? असं काय नाही. सासूबाई तुम्ही सांगितलंय. सासूबाई सुनेवर किती प्रेम आहे नंतर बघतो मी, हे बरोबर आहे की चूक आहे? खूप आहे. तुमचं सासूबाईवर किती प्रेम आहे? भरपूर आहे. जर बक्षीस मिळालं तर 1 डबा सासूबाईला, 1 डबा सुनबाईला. आम्ही इकडेच असतो ना, त्या इकडेच असतात. घाबरू नका, मी तुम्हाला वेगळे करा सांगत नाही. देवा, एक शेवटची संधी आहे. बरं, हे बदलायचंय का तुम्हाला? नाही की हाच विश्वास आहे? बदलायचा मी अजून बघितलेलं नाहीये. राहू दे. राहू दे. तुम्हाला ऐकायचंय सासूबाईंचं? नक्की? हो. जे होईल ते होईल. हो. बघूया आता सासू आणि सुनबाईंचं किती एकमेकांवरती प्रेम आहे. अरे रे, अभिनंदन. 1 रुपया. 2511 रुपयांचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.